हाय गाईज, आम्ही गेलतो शिवकालीन खेडेगावात. तिथं आतमध्ये जायला आम्हाला 100 रुपये लागलं, पण आतमध्ये जाम भारी होता, जाम भारी. तिथं मस्त मावलं होतं आणि इकडं कनिष्का त्याची हातावरली भविष्यवाणी बघत होती. बाजूला मस्त भिंतीवर कोरीव काम केलेला होता. तिथं हत्ती होता आणि हत्तीचे सोंड तलवार घातलेली होती. आणि मी कनिष्काला दाखवला बी कशी तलवार घातली त्या. पुढं जाऊन बघितला तर छत्रपती शिवाजी महाराज गोरगरिबांना कपडे आणि वस्त्र देत होतं. आतमध्ये अजून एक प्रवेशद्वार होता. ज्यात प्रवेश केल्यावर मला ना एकदम असं शिवाजी महाराजांच्या गाण्यासारखं वाटला. तिथं झोपड्या होत्या, 2 झोपड्या होत्या. पुढे जाऊन बघता तर अजून एक भारी झोपडी होती. बाजूला एक पेंड्यांची झोर होती, बघू शकता तुम्ही. आणि पुढे गेलो तर तिथं एक बैल पेर मधत होता. मला त्याच्या जवळ जायला भीती वाटत होती, कारण की त्या मूर्त्या जाम खऱ्या वाटत होत्या. मग गेलो पुढं तर तिथे एक घराने एक दादा होता. ते बैलगाडीचं चाक बनवत होतं. बरं बघू कसं बनवतात. जाऊन दे, चला चालले काम तर चालून दे. त्या ताई पण एकट्याच भात निवडत होत्या. मग गेलो ताईंना, बरं ताई द्या मी निवडता. तर ताई बोलतात नको नको. मी तरी सांगता द्या द्या. ताई बोलतात नको. मी बरं जाऊन दे चल. गेली पुढं तर तिथे एक मूर्ती घडवत होता. त्याच्या बाजूला एक बाई बसलेली, बिचारी मला बघून उठली. बसलो तिथं ना, बघितलं कशा मूर्त्या बनवतात. ते जरा जड होत्या जाम. मग गेलो खेळायला, थोडीशी खेळलो ना, निघलो पुढं. तर मस्त घरा होती. एक चप्पल बनवत होता. तिथं मी गेलो ना, चपली तर जामच होत्या, जाम ऑर्डर होत्या वाटतं त्याला. माझी बी चप्पल तेव्हाच सुटली. मी त्या दादांना विचारता, दादा माझी बी चप्पल शिवून देता का, माझी चप्पल तुटले. तर ते दादा बोलले आता मला जाम ऑर्डर आहेत, उद्या देईन. मग सरळ त्यांच्या घरात गेलो. बघता तर अख्खा घर रिकामा होता. तिथं जाता होता, तर गोदऱ्या लावलेल्या होत्या, अजून मडकं टांगवलेलं होतं, खिडक्या होत्या, अजून काहीच नव्हता. मग त्या दरवाजांशी निघलो मी. इकडून निघता तर नको बरं, तिकडून बघू मग इकडून निघलो तर इथं जाता होता. तो जाता काय माझ्या हालत नव्हता. मग उठलो, नंतर विचार करा एक फोटो तरी काढून दे. फोटो काढला ना, उठलो ना, पुढं गेलो तर तिथं तुळशी होती. तुळशीच्या पाया पडलो ना, अजून पुढं गेलो. अजून पुढं गेलो, बघू बरं तिथं घर होतं होतं का माहिती. त्याच्या बाजूला कोंबडं होतं. गेलो कोंबडं पकडायला, ते काय हातानंच येत नाही, ते पळालं नुसतं. मायरा बी आली कोंबडं पकडायला. ती घाबरली ना, पळाली. परत आली छोटी आली तर तिने छोटासा पिल्लू पकडलेला सोडला. मग इथं मी गेलो चुडा भरायला, तर तिथं मम्मीने नंबर लावलेला. मग अजून पुढे गेलो तर बघा घराच्या जवळ कसा कुत्रा बसलेला. तो खरोखरचा नाही, खोटचा तो मूर्ती आहे. मग आतमध्ये गेलो तर इथे या दोघी काहीतरी बनवत होत्या. आतमध्ये एकदम म्हणजे भरलेला नव्हता तेवढा, पण आधीच्या जमान्यात प्लॅस्टिकचा कॅन बी असता आणि मी पहिल्यांदा बघितला. ते घरात प्लॅस्टिकचा कॅन होता. मग गेलो झोका घ्यायला लागलं. तिथं बी मायरा आणि छोटी होती. झोका घेतला थोडासा. झोका घेता मग चक्कर यायला लागली मला. मग उठलो ना, खाली जायला लागलो. तर माझ्या पाठी आले दोघी बी. बरं चला, येतात चला, माझे सेनापती येतात माझ्या पाठी. तिथे एक दादा कावरमध्ये पाणी घेऊन आलता आणि बाजूला एक घर होता. तिथं बाई होती. मग जाऊन दे बरं, तिथं आपलं काही काम ना. गेलो पुढं, तिथं मेंढ्या चरत होत्या मेंढ्या. देऊ गं थोडासा गवत त्यांच्या तोंडात. ते एक मेंढीच्या तोंडात गवतच जात नव्हता. बिचारीची मान छोटी होती. मग जराशी भरवल्या मग पुढं जायला लागलो. ही बघ कशी ते मेंढ्यांना असे हात चालतं. मग गेलो पुढं तर एक दादा पेंडा उचलीत होता. बरं दादाला मदत करता ते पेंडा उचलायला. तर माझ्या आधी कनिष्काच दिली ना, पेंडा उचलायला मदत करायला लागली. तिने दिलं ते दादांच्या हातात. मग तिला बरं तिकडं बघ कनिष्का, तिथं तो दादा चाक ढकलतं बघ, जा तिथं मदत कर. तर ती बोलतं नको बाबा, तो जाम जड असन. मग गेलो पुढं, इथं मस्त पानं होती. रस्ता बी भारी होता तिथं आतमध्ये जायचा. पानं एकदम हिरवीगार. पुढं जात होतो तिथं जाम भारी हिरवी पानं होती. जाम भारी वाटलं आम्हाला. तर मी झोका घ्यायला लागलो. नाही तर हिरवी पानं बघू शकता तुम्ही. पुढं एक गाईचा गोठा होता. तर आतमध्ये जायला मला भीती वाटत होती, कारण की त्या गाई जाम खऱ्या वाटत होत्या. तरी कनिष्का बघा कशी चालली आतमध्ये. ती गेली आतमध्ये ना, त्या वासरूला हात बी लावला.
मला भीती वाटत होती. मी लांबचाच फोटो काढला बाबा. मला असं वाटत होतं की त्या मूर्त्या जिवंत झाल्यात, म्हणून मी जवळ नाही गेलो. जास्त हात लावायला बघत होतो, पण नको राहून दे चला आता. मग इथे एक ताई जात्यावर तांदूळ दळत होत्या. मग गेलो, बरं ताईनं मदत तरी करून दे. मग थोडीशी मदत करताना मग निघता बरं. तर कनिष्का बोलतं का जरा थांब तू, मी करता थोडीशी मदत, मग तू ये. मग ती बोलतं बस झालं आता, तू बस आता, मग नंतर मी येता वाटलं असं. मग त्या ताई जशा बसलेल्या तशा मी बसलो ना. तांदूळ तर नव्हतं माझ्या हातावर, दळत होत्या त्या ताई, माहिती मी बी दळायला लागलो. आतमध्ये एक ताई चूल पेटवलेली होती ना, भाकरी भुजीत होत्या. मग गेलो त्या ताईंजवळ, जरा बसलो, ताईंशी गप्पा मारल्या, भाकरी भुजायला मदत केली. तर त्यांचा उन्हाळणीच संपला. आणि माणसं जास्त होती त्यांची घरात. मग पहिले बरं पेस्ट करता, नंतर ताईंना बरं उन्हावणी घ्या, मी येता नंतर भाकरी भुजायला. तसे आम्हाला बी लागतील ना. मला बी किती दिवस आम्ही बाहेरचं जेवता, भाकरी काही खाल्या नव्हत्या. ती फुकणी उचलायला गेलं, ती फुकणी काही माझ्या हाताने येतच ना. मग गेलो बाहेर, चप्पल घेतली आणि निघलो. तर इथं दही बनवायचा असतो ना, तो होता. मग थोडीशी दही बनवली, जामच बनवायला लागली. ती दही बी जाम होती ना त्याच्यात, म्हणून थोडीशी ना म्हणजे जाम दही बनवली ना. मग निघलं दही पिऊन. तर तिथं कोंबडं होतं, इथं कोंबडंच जास्त दिसलं मला. कोंबडा पकडायला गेलं, ते पण काही माझ्या हाताने येत नव्हतं. मग पुढं गेलो, तर पुढं तिथं एक तुळशीजवळ वासुदेव आलेला होता. मग तुळशीचे पाया पडलो. फोटोशूट करायचा होता तिथं तांब्या घेऊन, तांब्या नव्हत्या तिथं. मग बरं जाऊन दे चला पुढं जातो. पुढं गेलो, तिथं एक मंदिर होता विठ्ठल रखुमाईचा. आवर फिरायला आलं ना, मंदिरात पायानं पडला असं कसं व्हायचं, म्हणून मंदिरात पाया पडायला गेलो. तर तिथं मंदिर पण एकदम भारी होता, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळांचा. तर बाजूला, मंदिराच्या बाजूला 2 माणसं शेकोटी करत होती. बरं थंडी बी जाम, थोडीशी मी बी शेकताव. गेलो शेकोटी करायला, तिथं बसलो. चप्पल घालून मला काही बसताच येत नव्हता. मग चप्पल काढली ना, बसलो. जाम थंडी वाजत होती, मी कापत होतो पूर्ण. मग जराशी शेकोटी केली. नाही इकडं बघा तो माणूस कसा झोपला ना, म्हणजे आराम करतो झाडाखाली. मग तिथं वरती 2 पोरी खेळत होत्या, त्या माझ्या मैत्रिणीच होत्या तशा. एकीचं नाव होतं लक्ष्मी आणि एकीचं नाव होतं पार्वती. मग इकडं मावशी बोलतो जरा खेळ, किती फिरशील, जराशी खेळ. मग खेळायला गेलो. इकडं मग वरती चढायला लागलो, खेळलो ना. ती पोरं अजून खेळत होती. वरती चढायला लागलो, तिथं घोड्यासाठी लाईन लावलेली होती, घोड्यावर बसायला. जाम मोठी लाईन होती. आता दिसत नसेल तुम्हाला, पण नंतर जाम मोठी होती. पण खोटे घोड्यावर बसायच्यापेक्षा खरे घोड्यावर बसा ना. खरे घोड्यावर बसायचे माझ्या खोटे घोड्यावर थोडी येतं. मग तिथं माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांना मी जाम वर्षांनंतर भेटलेलो. बरं त्यांच्याबरोबर जराशी खेळतो. ह्यो खेळ आमचा जाम फेवरेट होता आधी. जाम मस्त खेळलो. पप्पा बोलतं तू कोणाला खेळता आता. अरे मला खेळायचं आहे, त्या माझ्या मैत्रिणी आहेत, किती वर्ष झाली खेळलो ना आम्ही. मग थोडीशी खेळलो आणि ह्यो खेळ खेळायला आम्हाला जाम मजा आली. आधी आम्ही ह्योच खेळ खेळायचो. आधीच्या जमान्यात मी बी होतो शिवाजी महाराजांच्या काळात. तेव्हा मी मिताली होतो का ना त्या माहिती ना, पण मी होतो. मग गेलो पुढं, तिथं बघू शकता तुम्ही सगळं वर्ष दिसतं खालचा. मग आतमध्ये गेलो मी, तर तिथं एक बाई तुळशीच्या पाया पडत होती आणि तिच्या बाजूला माझी मोठी मावशी फोटोशूट करीत होती. मग तुम्ही इकडं बघू शकता कसं हांड्यानं हांडं रचलेलं होतं. आतमध्ये एक रूम होती, त्या रूममध्ये लगेच ना गेलो, पहिले तुळशीच्या पाया पडलो. तो तांब्या उचलायला गेलो, तो जड होता. बरं राहून दे, पाया पडलो ना, निघलो मुकाच फोटो काढून छान. मग इकडं बघू शकता तुम्ही कशा खोल्या आहेत. बघा त्या खोल्यात 2 मोठांनी टोपा होती, अजून तो काहीतरी होता, मला काय माहिती ना काय होता, थोडी नावानं माहिती आता मला. ती 2 टोपा होती मोठांली. अजून पुढं एक झोका होता, झोक्यावर ना बसलो लगेच. बरं नंतर बसाव ना, लगेच बसून करू, ते बाईला उठवायची पेक्षा. गेलो पुढं, तिथं सुपारी खायला बसलो होते दोघांबरोबर. कोण होतं माहिती ना, सुपारी खाल्या. तर ताईनं बरं ताई सुपारी खाता का, तर ताई बोलतं हो या तुम्ही पण. बरं सुपारी कधी खाली नाही, तर खाऊन बघता. तर या दोघी बी आल्या, त्यांना बी खावायची वाटत होती. मी उठलो तर त्या दोघी बी उठल्या.
इकडे बघू शकता तुम्ही कशी आधीचं हे सगळं ना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळाच्या खरोखरच्या गोष्टी आहेत या. खोट्या बनवलेल्या नाही आणि वापरलेल्या आहेत तेव्हा. मस्त असं कपाटात लावलेल्या होत्या त्या. आणि इकडं बघा बैलांचे गळ्यात घालायचा तो घुंगरू असतो ना तो होता. पुढे बघा कसं हांडं होतं इथं. मला आतमध्ये जायचं होतं ते खोलीत, पण ती बाई कोलवानच उभी राहिली. तिला कोण सांगन कोलवान असं उभा नसतं राहायचा. तिथं मस्त हांडंच होतं इकडं. असं मोठ्यांदी टोपा बी होती. खिडकी बघू शकता कशी आधीच्या जमान्याच्या खिडक्या बी जाम भारी. वरती बी असे भांड्या लावलेल्या होत्या. या बी असं वाटतं आधी वापरलेल्या आहेत. इकडं बघू शकता तुम्ही कसं वाट्यात समयात जाम भारी होतं. हांडं बी होतं. वरती ते लॅम्प असतात ना केरोसिन लॅम्प ते होतं. इथं जेवायला बनवायला तो चम्मच होता जाम जड, माझ्यापेक्षा जड असेल तो. इकडे या बघा कशा दोघी झोका घेतात. अरे घ्या तुम्ही झोका, किती झोका घ्याल. झोपा मग आता झोका घेऊन छान. त्या बाय करायला लागल्या, बाय बोलतो जा तू इथून. बरं आता बोलू मी यांना. निघलो तिकडून. आता इकडं बाहेर आलो तर आंघोळी करायच्या होत्या. बरं आंघोळ नको करायला, आता मी आंघोळ करून आल्यावर मग इकडं गेलो तर भारी होतं. आतमध्ये रिकामा होता पण खिडक्या जाम होत्या याला. बरं बघू का आतमध्ये गेलो तर माझ्या पाठी आली मायरा. मग बरं चल मग या साईडून गेलो तर या साईडच्या निघलो. भारी होता आतमध्ये, जास्त काही नव्हता पण खिडक्या होत्या तिथं फोटो काढायला भारी जाम. परत एकदा गेलो मग इकडून हाय बाय करत निघलो. ही माऊ बघा कशी बघत होती. मग इकडून निघलो परत. मग इथं फोटो काढायला जाम भारी आहे. चप्पल घातली आणि निघलो आपली. इकडं बैलगाडी होती. बैल तो एकदम असली वाटत होतं. मग ते बैलगाडीने गेलो. जरा बैल हाकलायला चढलो वरती तर माझ्या पाठी आली परत ती मायरा. मला काही करूनच नव्हती देत. फोटो काढायला जर निघते तिथं माझ्याबरोबरच येत फोटो काढायला. आणि त्याच बैलगाडीने आम्ही घरी आलो. आणि तुम्हाला जर की माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.